स्वाती आणि अनिरुद्धच्या लग्नाला अवघे 2 महिने झाले. नवीन आयुष्याची सुरुवात, नवीन घर, नवीन माणसं आणि त्यांच्यासोबत जुळवून घेण्याची धडपड. या सगळ्यात स्वाती दिवसेंदिवस स्वतःला हरवून बसत होती. तरी तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक हसू असायचं. या घराला आपलंसं करण्यासाठी ती मनापासून प्रयत्न करत होती. पहाटे उठून स्वयंपाक, घराची आवराआवर, सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवणं, वेळेवर चहा नाश्ता देणं, घरातल्या प्रत्येकाची काळजी घेणं, या सगळ्यात तिचा दिवस कधी सुरू व्हायचा आणि कधी संपायचा हे तिलाच कळत नसे. अनिरुद्धच्या कुटुंबात सासू, सासरे, अनिरुद्ध आणि स्वाती असे 4 जण राहत होते. त्याची एक मोठी बहीण होती, पण तिचं लग्न झाल्यामुळे ती आपल्या संसारात रमली होती. घरात माणसं कमी असली तरी घरातला प्रत्येक निर्णय अनिरुद्धच्या आईचाच असायचा. त्यांच्या परवानगीशिवाय घरातलं पानही हलत नसे. त्यांचा स्वभाव अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय होता. त्यांनी सांगितलेली गोष्ट म्हणजे अंतिम निर्णय अशीच घरातल्या सगळ्यांची समजूत होती. त्यामुळे त्यांच्यासमोर कोणी फारसं बोलण्याची हिंमत करत नसे. अगदी अनिरुद्धचे वडीलही शांत स्वभावाचे असल्यामुळे घरातल्या वादविवादांपासून नेहमीच अलिप्त राहायचे. स्वातीही आपल्या परीने सासूबाईंच्या मनात स्थान मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. लग्नानंतर तिने स्वतःच्या अनेक आवडीनिवडी बाजूला ठेवल्या होत्या. त्यांच्या घरातील नियम, सवयी आणि शिस्त यांच्याशी जुळून घेत ती प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनासारखी करण्याचा प्रयत्न करायची. पण स्वाती कितीही मनापासून काम करत असली तरी सासूबाई तिच्यावर कधीच खुश होत नव्हत्या. तिच्या प्रत्येक कामात त्या मुद्दाम चुका शोधायच्या. स्वयंपाक चांगला झाला तर उणेदुणे काढायचे, घर स्वच्छ असलं तरी काही ना काही कारण काढून तिचा अपमान करायचा. एवढंच नाही तर अनिरुद्ध समोरही त्या स्वातीबद्दल खोट्या तक्रारी करून तिच्या विरुद्ध त्याचे कान भरायच्या. स्वातीला मानसिक त्रास देण्याचा त्यांना जणू असमाधानच मिळायचं. तरीही स्वाती एक दिवस सगळं बदलेल या आशेवर गप्पपणे सगळं सहन करत राहिली. दुसरीकडे अनिरुद्धला स्वातीसारखी पत्नी मिळाल्याचा खूप आनंद होता. स्वाती स्वभावाने जितकी साधी आणि प्रेमळ होती तितकीच ती रूपानेही देखणी होती. तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य, बोलके डोळे आणि साधेपणातही उठून दिसणारं व्यक्तिमत्व कोणाच्याही सहज लक्षात राहावं असंच होतं. ती स्वतःच्या सौंदर्याचा कधीच गर्व करत नसे. साधी राहणी आणि मनमिळावू स्वभाव हीच तर तिची खरी ओळख होती. मात्र अनिरुद्धच्या मनात लहानपणापासूनच एक न्यूनगंड घर करून बसला होता. तो दिसायला अगदी सामान्य होता. सावळा रंग, साधारण व्यक्तिमत्व. त्यामुळे अनेकदा लोकांनी केलेल्या तुलना आणि टोमण्याने त्याच्या मनावर खोल परिणाम झाला होता. स्वातीसारखी सुंदर पत्नी आपल्याला मिळाली याचा त्याला आनंद तर होता, पण त्याचबरोबर तिच्याबद्दलची एक सततची असुरक्षितताही त्याच्या मनात नकळत वाढत होती. स्वातीला मात्र या गोष्टीचा कधीही विचार आला नाही. तिच्यासाठी माणसाचं रूप नव्हे तर त्याचा स्वभाव, प्रामाणिकपणा आणि माणुसकी महत्त्वाची होती. म्हणूनच तिने अनिरुद्धवर मनापासून प्रेम केलं. तिच्या दृष्टीने तो तिचा जोडीदारच नव्हे तर तिचं संपूर्ण विश्व होता. अनिरुद्धच्या मनात एक भीती कायम घर करून बसली होती. स्वातीचं सौंदर्यच एक दिवस आपल्यापासून तिला दूर नेईल अशी अकारण शंका त्याला सतत अस्वस्थ करायची. ती इतकी सुंदर आहे, उद्या तिच्या आयुष्यात आपल्यापेक्षा देखणा, श्रीमंत किंवा यशस्वी माणूस आला तर, तिने मला सोडून दिलं तर, अशा विचारांनी त्याच्या मनाचा ताबाच घेतला होता. खरं तर स्वातीच्या वागण्यात संशय घ्यावा असं काहीच नव्हतं. ती स्वभावाने प्रामाणिक, सोज्वळ आणि प्रत्येकाशी आदराने वागणारी होती. तिच्या चारित्र्यावर बोट ठेवण्यासारखी एकही घटना कधी घडली नव्हती. तरीसुद्धा अनिरुद्धच्या मनात एकदा शिरलेला संशयाचा किडा दिवसेंदिवस अधिकच बळावत चालला होता. याच असुरक्षिततेतून तो स्वातीवर सतत लक्ष ठेवू लागला. ती घराबाहेर एकटी पडू नये यासाठी तो कायम काही ना काही कारण शोधायचा. तुला काही हवं असेल तर मला सांग, मी आणून देईन, पण तू एकटी बाहेर जाण्याची गरज नाही, तो नेहमी म्हणायचा. स्वातीला कुठे जायचं असेल, अगदी शेजारीही, तर तो तिच्यासोबत यायचा हट्ट धरायचा. ती कोणाशी किती वेळ बोलते, कोणाशी कशी वागते याकडे त्याचं बारकाईने लक्ष असायचं. सुरुवातीला मात्र या सगळ्याकडे कुणाचंच विशेष लक्ष गेलं नाही. उलट स्वातीलाच वाटायचं अनिरुद्ध आपली एवढी काळजी घेतो कारण त्याचं आपल्यावर खूप प्रेम आहे. त्याच्या या वागण्यामागचं खरं कारण तिच्या लक्षातच आलं नाही. लग्नाला साधारण महिना पूर्ण झाला तेव्हा स्वातीचे आई वडील तिची विचारपूस करण्यासाठी आणि नव्या संसारात ती कशी रुळली आहे हे पाहण्यासाठी तिच्या सासरी आले. स्वातीने त्यांच्या स्वागताची मनापासून तयारी केली होती. त्यांना पाहता तिच्या डोळ्यात आनंद तरळला, पण सासूबाईंसमोर तिने मनातलं काही व्यक्तच केलं नाही. थोड्याच वेळात गप्पा सुरू झाल्या.
बोलता बोलता सासूबाईंनी स्वातीबद्दल तक्रारींचा सूर लावला. तुमच्या मुलीला अजून घरची कामं नीट जमत नाहीत. प्रत्येक गोष्ट तिला पुन्हा पुन्हा सांगावी लागते. आजकालच्या मुलींना संसारापेक्षा स्वतःच्या नटण्या मुरवण्यातच जास्त इंटरेस्ट असतो. हे ऐकून स्वातीचे वडील क्षणभर अस्वस्थ झाले. पण त्यांनी स्वातीकडे पाहिलं. ती शांतपणे सगळं ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर ना राग होता ना तक्रार. दुसरीकडे अनिरुद्ध मात्र त्या दिवशी स्वातीशी अगदी प्रेमाने वागत होता. तिची काळजी घेणं, तिच्याशी हसून बोलणं, तिच्या आईवडिलांचं आदरातिथ्य करणं, हे सगळं पाहून स्वातीच्या वडिलांच्या मनावरील काळजीचं बोझं बरंचसं हलकं झालं. सासूबाईंचा स्वभाव थोडा कडक असला तरी मुलगा चांगला आहे, हळूहळू सुरळीत होईल असा विचार करून त्यांनी मनाचं समाधान करून घेतलं. काही वेळाने त्यांनी लेकीचा निरोप घेतला आणि ते परत निघून गेले. एक दिवस सकाळी नाश्ता करत असताना अनिरुद्ध घाईघाईत तयार होत होता. आज ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग आहे, मला उशीर होईल, संध्याकाळी माझी वाट बघू नकोस, तो म्हणाला. स्वातीने मान हलवली. घरात भाजीसुद्धा संपली आहे, मी संध्याकाळी मार्केटमध्ये जाऊन येते. हे ऐकताच अनिरुद्धने तिच्याकडे संशयाने पाहिलं. नको, मी येताना घेऊन येतो. पण तुला उशीर होणार आहे ना, आणि मार्केट तर अगदी जवळ आहे, 10-15 मिनिटात येऊन जाईल. क्षणभर विचार करून तो म्हणाला, ठीक आहे, पण सरळ जाऊन सरळ परत ये, कुठेही थांबू नकोस. हो, स्वाती शांतपणे म्हणाली. अनिरुद्ध ऑफिसला गेल्यावर स्वाती घरातील कामं आटोपून भाजी आणण्यासाठी मार्केटमध्ये गेली. योगायोगाने तिथे तिच्या माहेरच्या शेजारी राहणारा अमोल तिला भेटला. अगं स्वातीताई, किती दिवसांनी भेटलीस, तो हसत म्हणाला. अरे अमोल, तू इथे कसा आहेस? काकू काका कसे आहेत? स्वातीनेही आनंदाने विचारलं. दोघं गावाकडच्या आणि घरच्या गप्पा मारत उभे होते. दरम्यान ऑफिसमधील महत्त्वाची मीटिंग अपेक्षेपेक्षा लवकर संपल्यामुळे अनिरुद्ध ताबडतोब घरी निघाला. मार्केटमधून जात असताना त्याची नजर अचानक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्वातीवर पडली. ती एका तरुणाशी हसत बोलत होती. ते दृश्य पाहताच त्याच्या मनात संशयाचं वादळ उठलं. त्याने क्षणाचाही विलंब न करता गाडी थेट त्यांच्या समोर आणून उभी केली. कारचं दार जोरात उघडून तो बाहेर आला. त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. कपाळावरच्या शिरा ताठ झाल्या होत्या आणि डोळ्यात संताप स्पष्ट दिसत होता. तो सरळ स्वातीजवळ आला. झाल्या गप्पा, तो दात ओठ खात म्हणाला. बस झाली भाजी खरेदी, चल गाडीत बस. अनिरुद्धचा तो अवतार पाहताच स्वाती दचकली. अनिरुद्ध हा अमोल आमच्या शेजारी राहतो. कित्येक दिवसांनी भेटला म्हणून 2 मिनिटं बोलत होते. मी काही विचारलं का तुला? तो तिचं वाक्य मध्येच तोडत म्हणाला. जे सांगितलंय ते कर, लगेच गाडीत बस. स्वातीला काहीच समजत नव्हतं. काही क्षणापूर्वी अगदी साध्या गप्पा मारत असलेला प्रसंग इतका अचानक का बदलला हेच तिला कळेना. तिने अमोलकडे पाहिलं. ठीक आहे अमोल, मी निघते. अमोललाही परिस्थितीचा अंदाज आला होता. तो फक्त हळूच म्हणाला, बरं ताई, काळजी घे. अनिरुद्धने अमोलकडे एक तिरस्कारपूर्ण कटाक्ष टाकला आणि काहीही न बोलता कारमध्ये जाऊन बसला. स्वाती घाबरतच कारमध्ये जाऊन बसली. संपूर्ण रस्ताभर कारमध्ये भयानक शांतता होती. अनिरुद्ध काहीही बोलत नव्हता, पण त्याचे स्टेअरिंग एवढ्या जोरात पकडलं होतं की त्याच्या हाताच्या शिरा फुगून दिसत होत्या. स्वातीने 2-3 वेळा बोलण्याचा प्रयत्न केला, पण अनिरुद्धच्या चेहऱ्यावर संताप पाहून तिच्या तोंडातून शब्दच फुटले नाहीत. त्या शांततेपेक्षा भयानक दुसरं काहीच नव्हतं. स्वातीला मात्र एकच प्रश्न सतावत होता. आपण नेमकं काय चुकलो? घरात पाऊल टाकताच अनिरुद्धचा राग अनावर झाला. त्याने क्षणाचाही विचार न करता स्वातीच्या कानशिलात जोरदार थप्पड मारली. अचानक झालेल्या त्या प्रहाराने ती तोल जाऊन खाली कोसळली. कोण होता तो? बोल, कोणाशी हसत हसत गप्पा मारत होतीस? तो संतापाने ओरडला. स्वातीने रडत रडत स्वतःला सावरलं. अनिरुद्ध, तो अमोल होता. आमच्या माहेरच्या शेजारी राहतो. कित्येक दिवसांनी भेटला म्हणून 2 मिनिटं बोलत होते. गप्पा बस. अनिरुद्ध तिच्यावर ओरडला. मला मूर्ख समजली आहेस का? लग्नाला 2 महिने झाले नाहीत आणि तू परक्या पुरुषांबरोबर रस्त्यावर उभी राहून हसत गप्पा मारतेस? तसं काहीच नाही, तू उगाच गैरसमज करून घेतोय. स्वातीने समजावण्याचा प्रयत्न केला, पण अनिरुद्ध काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हता. त्याने तिच्यावर एकामागून एक घाणेरडे आरोप करायला सुरुवात केली. तिच्या चारित्र्यावर शंका घेत तो नको नको ते बोलू लागला. स्वाती मात्र ढसाढसा रडत होती. तिने कितीही सांगितलं की अमोल हा फक्त तिच्या शेजारी राहणारा मुलगा आहे, तरी अनिरुद्धच्या डोक्यात संशयाचं भूत एवढं भिनलं होतं की त्याला तिच्या एका शब्दावरही विश्वास ठेवायचा नव्हता. घरातला आरडाओरडा ऐकून सासूबाई धावत बेडरूममधून बाहेर आल्या. त्यांना पाहून स्वातीला क्षणभर वाटलं आता तरी त्या अनिरुद्धला थांबवतील, पण घडलं ते अगदीच उलटं. एवढा राग यायचं काहीतरी कारण असेलच. स्वाती, नक्की तुझीच काहीतरी चूक असेल.
माझा मुलगा विनाकारण असं वागत नाही. त्या तिरस्काराने म्हणाला. दिसायला सुंदर असून काय उपयोग, संस्कारही तितकेच चांगले असायला हवेत. सासूबाईंचे शब्द ऐकून स्वातीला समजलं या घरात तिची बाजू घेणारं कोणीच नव्हतं. स्वातीच्या पायाखालची जमीनच सरकली. आतापर्यंत तिला जे अनिरुद्धचं प्रेम वाटत होतं तो प्रत्यक्षात त्याचा संशयी स्वभाव होता. स्वतःच्या न्यूनगंडाने तो इतका ग्रासला होता की स्वातीच्या प्रत्येक कृतीत त्याला फक्त संशयच दिसत होता. त्या दिवसानंतर स्वातीचं आयुष्य अक्षरशः नरक बनलं. अनिरुद्धने तिचा मोबाईल स्वतःकडे ठेवून घेतला. आईवडिलांशी बोलायचं असेल तर तोच तिच्या हातात मोबाईल द्यायचा आणि तिच्यासमोर उभा राहून प्रत्येक गोष्ट ऐकायचा. माझ्याबद्दल किंवा या घराबद्दल एक शब्द जरी माहेरी सांगितलास तर त्याची किंमत तुला मोजावी लागेल, अशी धमकी तो प्रत्येक वेळी द्यायचा. त्या भीतीमुळे स्वाती प्रत्येक वेळी खोटं हसत मी खूप आनंदात आहे एवढंच बोलायची. याचबरोबर अनिरुद्धने तिचे माहेरी जाणंही पूर्णपणे बंद केलं. कोणतंही कारण असलं तरी तो तिला आईवडिलांना भेटायला पाठवत नव्हता. ऑफिसला जाताना घराला बाहेरून कुलूप लावणं आणि सासूबाईंचा त्याला मिळणारा पाठिंबा यामुळे स्वाती पूर्णपणे त्या घरात कैद झाली होती. सुरुवातीचे काही दिवस स्वाती सतत रडत होती. तिचे आयुष्य एका क्षणात बदलून गेलं होतं. ती पूर्णपणे हतबल झाली होती. पण तिच्यातली खंबीर स्त्री अजूनही जिवंत होती. एका रात्री तिने स्वतःशीच ठाम निर्धार केला, नाही, मी या कैदेत घुसमटत मरणार नाही. इथून बाहेर पडण्याचा मार्ग मी नक्की शोधेन. त्या दिवसापासून ती शांतपणे योग्य संधीची वाट पाहू लागली. काही दिवसांनी अनिरुद्धला खात्री पटली की स्वाती आता पूर्णपणे त्याच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे तोही पूर्वीपेक्षा थोडा निर्धास्त झाला. त्या दिवशी अनिरुद्ध ऑफिसला गेल्यानंतर स्वातीच्या मनात एक विचार आला. सासूबाई झोपल्या असतील तर त्यांच्या मोबाईलवरून आईबाबांना फोन करता येईल. ती हळूच त्यांच्या खोलीत गेली. सासूबाई गाढ झोपल्या होत्या. थरथरत्या हाताने तिने टेबलावर ठेवलेला मोबाईल उचलला. पण स्क्रीन सुरू करताच तिच्या चेहऱ्यावरील आशा मावळली. मोबाईलला पासवर्ड होता. तिने अंदाजाने 2-3 वेळा पासवर्ड टाकून पाहिला, पण प्रत्येक वेळी तो चुकीचाच ठरला. अखेर निराश होऊन ती तिथेच खाली बसली. इतक्यात तिची नजर कपाटाच्या वरच्या बाजूला कापडाने झाकून ठेवलेल्या एका जुन्या फोटो अल्बमवर पडली. हा अल्बम असा लपून का ठेवलेला असेल? कुतूहलाने तिने तो खाली घेतला आणि अलगद उघडला. पहिलंच पान पाहता स्वातीच्या पायाखालची जमीन सरकली. त्या अल्बममध्ये अनिरुद्धच्या लग्नाचे फोटो होते, पण वधू स्वाती नव्हती. क्षणभर तिच्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. थरथरत्या हाताने तिने एकामागून एक फोटो पाहायला सुरुवात केली आणि तिच्या अंगावर काटाच आला. लग्न ठरवण्यापूर्वी तिच्या आईवडिलांनी अनिरुद्धची चौकशी केली होती, पण या शहरात येऊन त्यांच्या कुटुंबाला अवघी 2च वर्ष झाली होती. त्यामुळे शेजाऱ्यांनाही त्याच्या पहिल्या लग्नाबद्दल काहीच माहिती नव्हती. शिवाय हे स्थळ मॅट्रिमोनी ॲपवरून जुळलं असल्याने त्याच्या भूतकाळाची खात्रीशीर माहिती मिळू शकली नव्हती. अनिरुद्धचं याआधी एक लग्न झालं होतं आणि ही गोष्ट इतके दिवस सर्वांपासून लपवण्यात आली होती. स्वातीने घाईघाईने अल्बम पुन्हा जागेवर ठेवला. आता या घरात आणखी एक क्षणही थांबणं धोकादायक आहे याची तिला खात्री पटली होती. ती धावतच हॉलमध्ये आली. तिच्या डोक्यात एकच विचार सुरू होता, या घरातून बाहेर पडायचं कसं? तेवढ्यात तिची नजर खिडकीतून बाहेर गेली. शेजारचे विक्रम भाऊ आपल्या अंगणात गाडी धुत होते. त्यांना पाहताच तिच्या मनात आशेचा एक किरण जागा झाला. तिने आजूबाजूला कोणी नाही याची खात्री केली आणि हळूच त्यांना आवाज दिला. विक्रम भाऊंनी वर पाहिलं तर स्वाती खिडकीआड उभी राहून हाताने मोबाईलची खूण करत होती. अनिरुद्धचा संशयी स्वभाव आणि तो रोज घराला बाहेरून कुलूप लावून ऑफिसला जातो ही गोष्ट विक्रम भाऊंसह शेजाऱ्यांनाही खटकत होती. त्यामुळे स्वातीच्या चेहऱ्यावरची भीती पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तिची मदत करण्याचा निर्णय घेतला. ते शांतपणे घराजवळ आले. स्वातीने थरथरत्या आवाजात, दादा प्लीज तुमचा मोबाईल द्या ना, मला आईबाबांना खूप महत्त्वाचा फोन करायचा आहे, अशी विनंती केली. तिच्या डोळ्यातील भीती पाहून विक्रम भाऊंनी क्षणाचाही विलंब न करता खिशातून मोबाईल काढला आणि खिडकीच्या गजांमधून तिच्या हातात दिला. मोबाईल हातात येताच स्वातीने थरथरत्या हाताने वडिलांचा नंबर लावला. फोन लागताच तिच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. बाबा मला इथून घेऊन जा. अनिरुद्ध आणि सासूबाई माझा खूप छळ करत आहेत. त्यांनी मला घरात बंद करून ठेवलंय आणि आज मला त्यांच्या पहिल्या लग्नाबद्दलही समजलं. हे ऐकताच तिच्या आईवडिलांचा स्वतःच्या कानांवरच विश्वास बसत नव्हता. क्षणभर ते दोघेही स्तब्ध झाले. ते अक्षरशः हादरून गेले होते. स्वातीचे वडील रागाने लालबुंद झाले. बाळा अजिबात घाबरू नकोस, आम्ही लगेच निघतो.
काही झालं तरी तुला सुखरूप बाहेर काढू, त्यांनी तिला धीर दिला. इतक्या स्वातीच्या फोनवर बोलण्याचा आवाज ऐकून सासूबाईंना जाग आली. त्यांनी हळूच बेडरूममधून बाहेर डोकावून पाहिलं. खिडकीच्या अगदी खाली विक्रमभाऊ उभे असल्यामुळे ते त्यांना पाहू शकल्या नाहीत. मात्र स्वाती मोबाईलवर कोणाशी तरी बोलत असल्याचं त्यांच्या नजरेस पडलं. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अनिरुद्धला फोन लावला. अनिरुद्ध, स्वाती कोणाशी तरी मोबाईलवर बोलत आहे, त्या घाईघाईने म्हणाल्या. हे ऐकताच अनिरुद्धचा संताप अनावर झाला. आई, तू काहीच बोलू नकोस, मी आत्ताच येतो, आज तिला रंगे हात पकडतो, असे म्हणत त्याने फोन ठेवला. फोनवरचं बोलणं संपताच स्वातीने खिडकीच्या गजांमधून विक्रमभाऊंच्या हातात मोबाईल परत दिला. दादा, तुमचे खूप खूप आभार, ते डोळ्यात पाणी आणत म्हणाले. विक्रमभाऊ गंभीर आवाजात म्हणाले, वहिनी काळजी करू नका, मी तुम्हाला इथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. एवढं बोलून ते घाईघाईने निघून गेले. स्वातीनेही हळूच खिडकी बंद केली आणि काहीच घडलं नाही अशा आविर्भावात बेडरूममध्ये जाऊन बसली. साधारण अर्ध्या तासातच अनिरुद्ध घरी आला. त्याचा चेहरा संतापाने लालबुंद झाला होता. घरात शिरताच त्याने स्वातीच्या कानाखाली जोरदार चपराक मारली. कुणाशी बोलत होतीस? अजून किती जणांशी संबंध आहेत तुझे? कुठून आणलास हा मोबाईल? तुझ्याकडे दुसरा मोबाईल आहे ना? सांग, कुठे लपवून ठेवलाय? असं ओरडत त्याने तिच्यावर मारहाण करायला सुरुवात केली. मार सहन करत असताना स्वातीने धीर एकवटला. तुम्ही लोक खोटारडे आहात. तुमचं आधीही एक लग्न झालं होतं, मला सगळं समजलं आहे. हे ऐकताच अनिरुद्ध क्षणभर थबकला. मग उपहासाने हसत म्हणाला, अच्छा, म्हणजे तुला तेही समजलं? हो, झालं होतं माझं लग्न, पण ती सुद्धा तुझ्यासारखी सुंदर आणि चारित्र्यहीन होती. तिचेही अनेक आशिक होते, म्हणून ती मला सोडून पळून गेली आणि घटस्फोट घेतला. हे ऐकता स्वाती संतापली. खोटं बोलू नका, ती चारित्र्यहीन नव्हती, तुम्ही मनोरुग्ण आहात. तुमच्यासारख्या संशयी आणि हिंसक माणसासोबत कोण राहील? म्हणूनच ती तुम्हाला सोडून गेली असेल. आता मीही गप्प बसणार नाही, तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देईल. मनोरुग्ण हा शब्द कानावर पडताच अनिरुद्धचा संताप अनावर झाला. त्याने स्वातीला जोराचा धक्का दिला. ती खाली कोसळली. अनिरुद्ध मोठ्याने हसू लागला. मला पोलिसांच्या ताब्यात देशील? आधी या घरातून बाहेर पडून तर दाखव, तो विकृत हास्य करत म्हणाला. अनिरुद्ध पुन्हा स्वातीजवळ आला. चल, आता तो दुसरा मोबाईल कुठे लपवलाय ते सांग, तो संतापाने ओरडला. स्वातीने नकारार्थी मान हलवताच त्याने आजूबाजूला नजर फिरवली आणि बाजूला ठेवलेला मोठा फ्लॉवर पॉट उचलला. आता सांगतेस की नाही? तो तिच्या दिशेने पुढे सरकला. स्वातीने भीतीने डोळे बंद केले. धडाम! मुख्य दरवाजाचं कुलूप तुटल्याचा जोरदार आवाज संपूर्ण घरात घुमला. अनिरुद्ध दचकला. त्याच्या हातातील फ्लॉवर पॉट हवेतच थबकला. त्याने मागे वळून पाहिलं आणि क्षणभर त्याच्याही पायाखालची जमीन सरकली. दारात पोलीस, विक्रमभाऊ आणि काही शेजारी उभे होते. स्वातीने फोन ठेवल्यानंतर विक्रमभाऊंनी लगेच तिच्या वडिलांना फोन करून घरातील सगळी परिस्थिती सविस्तर सांगितली होती. काका, परिस्थिती खूप गंभीर आहे. अनिरुद्ध कधीही घरी येऊ शकतो. तुम्ही वेळ न दवडता ताबडतोब इथे निघा, तोपर्यंत मी पोलिसांना कळवतो, असं सांगत त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली आणि काही शेजाऱ्यांना सोबत घेऊन इथे आला होता. एका पोलीस अधिकाऱ्याने अनिरुद्धवर बंदूक रोखत कडक आवाजात आदेश दिला. हातातला फ्लॉवर पॉट खाली ठेव आणि जागच्या जागी उभा राहा. क्षणभरापूर्वी डरकाळ्या फोडणाऱ्या अनिरुद्धचं सगळं अवसान गळून पडलं. त्याच्या हातातून फ्लॉवर पॉट खाली पडला. काय घडत आहे हे त्याला काही क्षण समजेना. तो तिथेच गुडघ्यावर बसून राहिला. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता अनिरुद्धला आणि त्याच्या आईला ताब्यात घेतलं. त्यावेळी अनिरुद्धचे वडील कामानिमित्त बाहेरगावी गेलेले होते. शेजारच्या काकूंनी धावत येऊन स्वातीला जवळ घेतलं. तिला पाणी दिलं आणि धीर देण्याचा प्रयत्न केला. एवढ्या स्वातीचे आई वडील आणि तिचे काकाही तिथे पोहोचले. आपल्या मुलीची अवस्था पाहताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आईबाबांना समोर पाहताच स्वाती धावत जाऊन त्यांना मिठी मारून ढसाढसा रडू लागली. त्या मिठी तिच्या अनेक दिवसांच्या वेदना, भीती आणि असहाय्यतेचा बांध अखेर फुटला होता. अनिरुद्धला बेड्या घालून पोलीस बाहेर घेऊन जात असताना स्वातीचे काका पुढे आले. त्यांनी संतापाच्या भरात अनिरुद्धच्या कानाखाली जोरदार चपराक लगावली. एका निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. स्वतःला माणूस म्हणून घ्यायची तुझी लायकी नाही, ते संतापाने थरथरत म्हणाले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे पाहत ठाम आवाजात सांगितलं, साहेब, याला घेऊन जा. याच्यावर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे. मी थोड्याच वेळात पोलीस स्टेशनला येतो. पोलिसांनी अनिरुद्ध आणि त्याच्या आईला गाडीत बसवलं आणि ते तिथून निघून गेले. स्वातीचे वडील आणि काका विक्रमभाऊंसमोर हात जोडून उभे राहिले. आज तुम्ही वेळेत मदत केली नसती तर काय अनर्थ झाला असता याची कल्पनाही करवत नाही. आम्ही तुमचे आयुष्यभर ऋणी राहू, स्वातीचे वडील भरून आलेल्या आवाजात म्हणाले.
त्यांनी उपस्थित सर्व शेजाऱ्यांचे आणि पोलिसांचेही मनापासून आभार मानले. संकटाच्या वेळी अनोळखी माणसांनी दिलेली साथ आयुष्यभर विसरण्यासारखी नव्हती. स्वातीनेही अश्रूंनी भरलेल्या डोळ्याने विक्रम भाऊ आणि शेजाऱ्यांकडे पाहिलं. त्या दिवशी तिला एक गोष्ट कायमची समजली होती. रक्ताची नातीच नेहमी मदतीला धावून येतात असं नसतं. कधीकधी माणुसकीचं सर्वात मोठं नातं ठरतं.